नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना दूतवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलू शकते. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026. गाई पालन करायचंय, शेळ्या पाळायच्या आहेत, कुक्कुटपालन करायचंय. सरकार तुम्हाला लाखो रुपयांचं अनुदान देते, पण त्यासाठी योग्य माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी सांगणार आहे योजना काय आहे आणि ती का आली, कोणाला किती अनुदान मिळेल, कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप. तर चला सुरू करूया. सर्वात आधी समजून घेऊया ही योजना का आली. मित्रांनो, यापूर्वी पशुपालनासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या, पण त्या योजनांमध्ये काय झालं? भ्रष्टाचार आणि अपारदर्शकता. 10 शेळ्या मंजूर झाल्या तर त्यातल्या 3-4 विकून पैसे घेतले. अनुदान मिळालं, प्राणी नाहीत. प्रकल्प कागदावर, शेतात नाही. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. आता 2026 मध्ये सरकारने हे सगळं बदललंय. नवीन योजनेचं उद्दिष्ट फक्त पशुपालन नाही, शेतकऱ्यांना उद्योजक बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि 2026 पासून ही योजना अत्यंत पारदर्शक आणि आधुनिक स्वरूपात नव्याने सुरू होतीये. यात DBT पेमेंट आहे, जिओ टॅगिंग आहे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. म्हणजे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात, कुठेही मध्यस्थ नाही. मित्रांनो, ही योजना किती मोठी आहे हे समजून घ्या. पशुसंवर्धन विभागाला यावर्षी तब्बल 3500 कोटींपेक्षा जास्त बजेट देण्यात आलंय. आतापर्यंत कधीही या विभागाला एवढं मोठं बजेट मिळालं नव्हतं. हे ऐतिहासिक आहे. आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, 10 फेब्रुवारी 2026च्या GR नुसार पशुसंवर्धन हा आता फक्त जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय राहिलेला नाही. आता पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे शेती आणि पशुपालन दोन्ही आता समान पातळीवर आले आहेत. पूर्वी पशुपालन म्हणजे फक्त जोडधंदा, आता पशुपालन म्हणजे स्वतंत्र मुख्य व्यवसाय आणि उद्योजकता. तुम्ही फक्त पशुपालन करूनही मोठे उद्योजक बनू शकता, हे सरकारने आता अधिकृतपणे मान्य केलंय. आता बघूया या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. 5 महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली अट, जमीन. स्वतःची किमान 1 एकर जमीन असावी. जमीन नसेल तर 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा केलेला असावा. वनहक्क धारकांची ही जमीन पात्र आहे. दुसरी अट, कुटुंब. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. रेशन कार्डनुसार कुटुंब ठरवलं जाईल. तिसरी अट, मागील 3 वर्षे. मागील 3 वर्षात पशुपालनाच्या समान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. चौथी अट, प्रमाणपत्र. पशुपालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. दोन्ही असतील तर आणखीन चांगलं. पाचवी अट, ओळखपत्र. रेशन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य आहे. आणि विशेष लक्षात ठेवा, महिलांसाठी 30% आरक्षण, दिव्यांगांसाठी 5% आरक्षण, SC/ST प्रवर्गासाठी 75% अनुदान, इतरांना 50%. आता आपण प्रत्येक योजनेचा तपशील बघूया. सुरुवात करूया गाई म्हशी पालनापासून. या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे 11,35,000 रुपये. या प्रकल्पात काय काय समाविष्ट आहे? शेड बांधकाम, कडबा कुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन, 3 किलोवॉट सोलर पॅनल, पशुधन विमा आणि गाई म्हशींची खरेदी. आता अनुदान किती मिळणार? सर्वसाधारण प्रवर्ग ओपन 50%, 5,67,590 रुपये अनुदान मिळेल. SC/ST प्रवर्ग 75%, 8,51,385 रुपये अनुदान मिळेल. आणि एक महत्त्वाची अट लक्षात ठेवा, स्टार, आधी शेड उभा करा, मगच गाई खरेदीला मंजुरी मिळेल. म्हणजे आधी पायाभूत सुविधा, मग पशुधन. हा नियम कटाक्षाने पाळावा लागेल. आता बघूया शेळी मेंढी पालन योजना. या योजनेत 50 शेळ्या आणि 5 बोकड यांचा समावेश आहे. एकूण प्रकल्प खर्च 11,38,000 रुपये. खर्चाचा तपशील असा आहे: शेड बांधकाम 2 लाख रुपये, शेळी खरेदी 6.75 लाख रुपये, विमा 1 लाख रुपये, सोलर 1.32 लाख रुपये. आणि महत्त्वाचा नियम, प्रत्येक शेळीसाठी कमाल 12,000 रुपये आणि प्रत्येक बोकडासाठी 15,000 रुपये हीच किंमत ग्राह्य धरली जाईल. अनुदान किती? सर्वसाधारण 50%,
5,69,227 रुपये. SC ST 75%, 8,53,915 रुपये. शेळीपालन हा कमी जागेत जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ज्यांच्याकडे मर्यादित जमीन आहे त्यांनी हा पर्याय नक्की विचारात घ्या. आता आपण कुक्कुटपालनाकडे येऊया. आणि मित्रांनो, हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. 5,000 देशी किंवा बॉयलर कुक्कुट पक्ष्यांसाठी एकूण प्रकल्प खर्च 30 लाख रुपये, म्हणजे तब्बल 30 लाख रुपये. अनुदान किती? ओपन प्रवर्ग 50%, 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. SC ST प्रवर्ग 75%, 22,50,000 रुपये, 22.5 लाख रुपये. या प्रकल्पात काय काय मिळेल? शेड बांधकाम 15 लाख रुपये, पक्षी खरेदी, सोलर पॅनल, खाद्याची भांडी. जमीन किती लागेल? किमान 20 गुंठे. आणि महत्वाची गोष्ट, स्त्रियांसाठी 50% घसघशीत आरक्षण या प्रकल्पात आहे. मित्रांनो, कुक्कुटपालनात उद्योजक बनण्याची संधी सर्वात जास्त आहे. अनेक तरुण या क्षेत्रात मोठे व्यावसायिक बनले आहेत. तुम्हीही बनू शकता. कुक्कुटपालनात 2 पर्याय आहेत, 3,000 पक्षी किंवा 5,000 पक्षी. कोणता निवडायचा? बघूया तुलना. तपशील: 3,000 पक्षी, 5,000 पक्षी. प्रकल्प खर्च 12 लाख, 19 लाख. ओपन अनुदान 6 लाख, 9.5 लाख. SC ST अनुदान 9 लाख, 14.25 लाख. आणि 5,000 पक्ष्यांच्या प्रकल्पावर स्पष्टपणे लिहिलंय, स्टार, अधिक नफा व व्यावसायिक वाढीसाठी उत्तम. म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने व्यवसाय करायचा असेल तर 5,000चा प्रकल्प जास्त फायदेशीर आहे. अर्थात ज्यांची सुरुवात छोटी असेल त्यांनी 3,000ने सुरुवात करू शकता, पण दृष्टी मोठी ठेवा. मित्रांनो, आता एका चार्टमध्ये बघूया सर्व योजनांमध्ये किती अनुदान मिळतं. हे सर्व 9 मार्च 2026च्या GR नुसार आहे. गाई म्हशी ओपन 5.68 लाख, SC ST 8.51 लाख. शेळी मेंढी ओपन 5.69 लाख, SC ST 8.53 लाख. कुक्कुट 5,000 ओपन 9.5 लाख, SC ST 14.25 लाख. मुर्गा संयंत्र ओपन 13 लाख, SC ST 19.5 लाख. बघितलं, मुर्गा संयंत्र म्हणजे हॅचरी, अंडी उबवणी संयंत्रासाठी सर्वात जास्त अनुदान आहे. SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यांनी यातून जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवा. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, कागदपत्रे. कागदपत्रे 3 गटात विभागली आहेत. पहिला गट ओळख, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला. दुसरा गट व्यवसाय, दूध प्रमाणपत्र जर गाई म्हशी पालन करत असाल तर, अनुभव प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घ्या, किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र सरकार मान्य संस्थेकडून. तिसरा गट आर्थिक, बँक खाते विवरण, शक्यतो करंट अकाउंट असेल तर उत्तम. DPR विस्तृत प्रकल्प अहवाल. उद्यम आधार MSME हे घरी बसून ऑनलाईन काढता येतं. आणि विशेष गरज असणाऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी UDID कार्ड अनिवार्य. महिला बचत गटांसाठी सदस्यत्व प्रमाणपत्र आवश्यक. मित्रांनो, जेवढी जास्त कागदपत्रे तयार असतील तेवढं तुमचा अर्ज अधिक मजबूत होईल. आत्तापासूनच तयारी करा. बरेच जण विचारतात, DPR म्हणजे काय आणि ते का लागतं? DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, विस्तृत प्रकल्प अहवाल. सरळ सांगायचं तर तुमच्या संपूर्ण व्यवसायाचा लेखी आराखडा. याशिवाय बँकेचे कर्ज आणि सरकारी अनुदान दोन्ही मिळत नाही. DPR मध्ये 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. 1. पशुधन कुठून आणायचे आणि किंमत काय असेल. 2. शेड बांधकाम आराखडा आणि खर्च किती होईल. 3. खाद्य आणि चारा व्यवस्थापन कसं असेल. 4. विक्री आणि बाजारपेठ, माल कुठे विकणार. 5. एकूण उत्पन्न आणि नफ्याचा अंदाज. थोडक्यात DPR म्हणजे तुमच्या व्यवसायाचा रोडमॅप. रॉकेट DPR = तुमचा व्यवसाय नकाशा. हा नकाशा तयार असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने उद्योजक आहात. नसेल तर फक्त सरकारी लाभ मिळवण्याचा प्रयत्न, जो बहुतेकदा फेल होतो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, अर्ज कसा करायचा. 7 सोप्या पायऱ्यांमध्ये. पायरी 1. कागदपत्रे तयार करा. आधार, रेशन कार्ड, DPR, प्रमाणपत्रे सर्व आधी तयार ठेवा. पायरी 2. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज.
1 मे नंतर अर्जाचं पोर्टल उघडणार आहे. त्यावर ऑनलाईन अर्ज करा. पायरी 3, अधिकाऱ्यांकडून पात्रता तपासणी. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तुमचा अर्ज तपासतील. पायरी 4, पूर्वसंमती अप्रूव्हल मिळवा. पात्र ठरल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र मिळेल. पायरी 5, शेड व साहित्य खरेदी. पूर्वसंमती मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शेड उभा करा आणि साहित्य खरेदी करा. कुक्कुटपालनासाठी 2 महिने. पायरी 6, व्हेरिफिकेशन व जिओ टॅगिंग. अधिकारी येऊन तपासणी करतील. फोटो, जिओ लोकेशन सर्व व्हेरीफाय होईल. पायरी 7, अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात. सर्व काही ठीक असेल तर अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा. महत्त्वाचं, ही योजना मुंबई शहर वगळता महाराष्ट्रात सर्वत्र लागू आहे. मित्रांनो, अनुदान कसं मिळतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथेच बरेच जण गोंधळतात. अनुदान 2 टप्प्यात मिळतं. टप्पा 1, ग्रीन ॲरो, शेड उभारणी प्लस साधन सामुग्री खरेदी करा. त्या 50% अनुदान जमा होईल. टप्पा 2, ऑरेंज ॲरो, पशुधन खरेदी प्लस सर्व काम पूर्ण करा. त्या उर्वरित 50% अनुदान जमा होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधी स्वतःचे पैसे गुंतवावे लागतील. म्हणजे घरूनच प्रकल्प उभा करायचा, मगच अनुदान मिळेल. हा नियम भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणला आहे. पूर्वी काय होत होतं, अनुदान मिळालं, काम केलं नाही. आता हे शक्य नाही, कारण आधी काम मग पैसे. जर बँकेचं कर्ज घेतलं असेल तर कर्जाचे पैसे वापरून प्रकल्प उभा करा, मग अनुदान खात्यात आलं की कर्ज फेडा. शिवाय वेळेत परतफेड केल्यास 4% व्याज सवलत पण मिळते. मित्रांनो, या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. अट 1, एकच लाभार्थी. कुटुंबातून एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. रेशन कार्डनुसार पडताळणी होईल. खोटी माहिती दिल्यास अनुदान परत घेतलं जाईल. अट 2, 3 वर्षांचा नियम. मागील 3 वर्षात समान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. यासाठी एक स्वयं घोषणापत्र द्यावं लागेल. अट 3, 1 महिन्याची मुदत. पूर्वसंमती मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शेड उभा करा. केलं नाही तर वेटिंग लिस्टमध्ये टाकलं जाईल आणि पुढचा लाभार्थी संधी घेईल. अट 4, नियमित तपासणी. दर 3 महिन्यांनी अधिकाऱ्यांकडून जिओ टॅगिंग आणि प्रकल्पाची तपासणी होईल. पण एक चांगली बातमी, दत्त, ही योजना 2030 पर्यंत चालणार आहे. म्हणजे घाई न करता परिपूर्ण तयारी करा. पण उशीर पण करू नका. पात्र उमेदवार भरपूर आहेत. मित्रांनो, उद्योजक बनण्याची हीच ती वेळ आहे. आज घरी गेल्यावर लगेच या 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट, तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला भेटा आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र काढा. दुसरी गोष्ट, उद्यम आधार MSME नोंदणी करा आणि व्यवसायाचं करंट अकाउंट उघडा. तिसरी गोष्ट, तुमचा DPR विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करायला सुरुवात करा. हे 3 काम केलं की तुम्ही या योजनेसाठी 90% तयार आहात. अधिक माहितीसाठी, फॉर्मचे नमुने आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा आणि योजना दूत चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत, नातेवाईकापर्यंत शेअर करा.